सुरुवात कशी. साहजिकच आहे, आज आहे आषाढी एकादशी, म्हणजे आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा दिवस. तर आषाढी एकादशी सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आपली देवपूजा छान झाली आहे. तुम्हाला दाखवते सगळे देव कसे व्यवस्थित छान रचलेत. आणि पंढरपुराला तर नाही जाऊ शकत आपण, तर इथेच आपल्या पंढरपूर समजून पूजा केली आहे. मी आज बनवणार आहे उपवासाची थाळी. तर उपवासाची थाळीमध्ये सगळ्यात पहिले बनवणार आहे साबुदाणा. पहिले त्यासाठी काय लागतं ते साहित्य बघून घेऊया. साबुदाणा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, हिरवी मिरची, मीठ आणि उकडलेले बटाटे. आता ह्या साबुदाण्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घ्यायचं. कढई घ्यायची, गॅस चालू करायचा आणि कढई तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तोपर्यंत आपण ही जी हिरवी मिरची आहे ती बारीक करून घेऊया. तापलंय, आता याच्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची. आता मिरची चांगली तळतळली की साबुदाणा आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आणि ते टाकायचं. आता हा छान आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यात टाकूया उकडलेले बटाटे, कुस्करून टाकूया. चवीनुसार मीठ, साबुदाण्याला सारखं असं मिक्स करत राहा, नाही तर तो खाली चिटकून जाईल. आता याच्यावर झाकण ठेवा आणि 2 ते 3 मिनिटं वाफेवर होऊ दे. आता आपले 2 मिनिटं झाले, उघडून बघूया. छान मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करूया. साबुदाणा झालाय आपला, तरी पण एक छान वाफेवर होऊ देऊया. आणि साबुदाणा झालाय आपला. आता आपण आपली थाळी तयार करूया. तर हे बघा अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी तयार आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. साबुदाणा, साबुदाण्याच्या चकल्या, साबुदाण्याचे पापड, उपवासाची कचोरी, उपवासाचे मेदूवडे, दही आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर पचायला गुळ. तर ही थाळी तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा की तुम्ही या आषाढी एकादशीला काय बनवलं ते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.